परिवर्तन करून दाखवलं जे त्यांना 60 वर्षात जमलं नाही आहे. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आता राहुल गांधी येत आहेत, ते देखील भाषण देत आहेत. मला असं वाटतं ना, लाज का वाटत नाही? 5-5 पिढ्या तेच सांगतात. आता पुन्हा राहुल गांधींनी सांगितलं गरिबी हटाव. अरे राहुलजी, तुमचे पणजोबा म्हणाले होते गरिबी हटाव, हटली नाही. तुमची आजी म्हणाली होती गरिबी हटाव, हटली नाही, वाढली. तुमचे वडील म्हणाले होते गरिबी हटव, वाढली, ती हटली नाही. तुमची आई म्हणाली होती गरिबी हटव, गरिबी वाढली, हटली नाही. आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे? राहुल गांधी, तुम्ही काय खाऊन या ठिकाणी गरिबी हटवणार आहे? अरे तुम्ही गरिबी हटवली, पण आपल्या नेत्यांची, चेल्या चपाट्यांची, सामान्य माणसाची गरिबी ती तुम्ही कधीच हटवली नाही. काय काय भाषण करून राहिले. राहुल गांधी सांगून राहिले गरिबी हटवू, गरीबाला 72,000 रुपये देऊ. अरे कुठनं देणार आहे? त्यांना विचारलं पत्रकारांनी. खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक दिल्लीची निवडणूक आहे. ही गल्लीची निवडणूक नाही आहे. ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, महापालिकेची निवडणूक नाही आहे. ही दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला एक असं सरकार निवडायचं आहे की जे या देशाची आन बान आणि शान साबित ठेवू शकतं. आपल्याला अशा प्रकारचं सरकार निवडायचं आहे जे देशाला सुरक्षित ठेवू शकतं. एक असं सरकार निवडायचं आहे की जे देशाला विकासाकडे नेऊ शकतं. आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देशाचं भाग्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. या देशामध्ये 60 वर्ष आपण काँग्रेसचं अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राज्य पाहिलंय. की आमची सेना म्हणायची आम्हाला अधिकार द्या, पण देशाच्या नेतृत्वात ही ताकद नव्हती की तो सेनेला सांगतील की जा आणि तुम्ही या ठिकाणी बदला घ्या. ही ताकद नरेंद्र मोदींमध्ये होती. त्यांनी सांगितलं आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है. पण बंधू भगिनींनो, पाकिस्तान हा देश कुत्र्याच्या शेपटी सारखा, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. पुलवामा मध्ये पुन्हा आक्रमित केलं. आमच्या सीआरपीएफच्या 40 पेक्षा जास्त जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं. मोदीजींनी पुन्हा सेनेला बोलवलं आणि सांगितलं जा, तुम्हाला अधिकार आहे. कसा बदला घ्यायचा आहे, केव्हा घ्यायचा आहे, कुठे घ्यायचा आहे, किती वाजता घ्यायचा आहे, तुम्ही निर्णय करा, मी तुमच्या पाठीशी आहे. ही भारताची जाबाज सेना जी थकत नाही, रुकत नाही, विकत नाही, अशा प्रकारची आमची सेना. आमच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि त्या ठिकाणी पाकी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. बंधू भगिनींनो, आमच्या सेनेनं पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त केले. आमच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितलं होय, आम्ही पाकिस्तान मधले अड्डे उद्ध्वस्त केले आहे. अमेरिकेने सांगितलं उद्ध्वस्त झाले, चीननं सांगितलं उद्ध्वस्त झाले, रशियाने सांगितलं उद्ध्वस्त झाले. पण 2च लोक असे होते जे म्हणाले कशावरनं उद्ध्वस्त झाले, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. एक होतं पाकिस्तान, कारण त्यांची अवस्था अशी होती सहनही होत नाही, सांगता येत नाही, अवघड जागेचं दुखणं त्यांना झालं होतं. आणि दुसरं होतं काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेते हे या ठिकाणी सातत्याने सांगत होते पुरावा द्या, पुरावा द्या, पुरावा द्या. अरे मी म्हटलं आम्हाला जर आधी माहिती असतं तर जे रॉकेट पाठवलं त्यासोबत एखादा काँग्रेसचा नेताही बांधून पाठवला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे आमच्या जाबाज सेनेनं या ठिकाणी शौर्य दाखवलाय. पण बंधू भगिनींनो, मला त्याही पेक्षा भयानक काय दिसतंय, आज वोटांकरता, मतांकरता हे पक्ष आज इतके लाचार झाले. काँग्रेसचा जाहीरनामा बघा.